चला आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या जमलेल्या लेकरानं, माझ्या लेकीनं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, माझ्या गुरुवर्यानं आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज ही 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नर धम तुटून पडतात. 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेता. हे आपल्या आई बाबाच्या आबरूचे लागतात, वेशीवरती टांगत का पोरानं? कारण आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. आई बाप आम्ही विसरू लागलो, आई बापाची मेहनत आणि कष्ट आम्ही पायाखाली घेऊ लागलो. ही माती कोणाची याचा विसर आम्हाला पडू लागला. हे पोरा, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? माझ्या लेकरानं तुमच्या काळजामध्ये अगोदर पेरून घ्या. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास. हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे मग या राजाच्या मातीमध्ये आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांना आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. लक्षात घ्या, आणि तो बदल आज तुमच्या आमच्यामध्ये झाला पाहिजे. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल हे, तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. हे पुराणो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचा, माझ्या गाडगे बाबांचं. आणि लेकरांनो, हात जोडून या राष्ट्राला मी सांगतोय, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण आज तुझा 1 कोटीचा बंगला आहे, त्या बंगल्यासमोर 40 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळं सोनं तुझ्या अंगावरती आहे, 3 वेळचं अन्न रोज कमवण्याची ताकद तुझ्या मनगटामध्ये आहे, आणि तुझ्या कुटुंबाच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येऊन पडतं का? फक्त आणि फक्त तुझा आई बाप. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या ब्रह्मांडामध्ये असूच शकलं नसतं माझ्या लेकरा. हे म्हणून सांगतोय, जेव्हा जेव्हा महामानवांचा प्रश्न येईल आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण यांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा आणि विश्वाचा संसार केला. म्हणून आज तुम्ही आम्ही इथं ताट मानून बसलेलो आहोत. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? आई बाबाची पुण्य आहे एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, आणि असा जय जयकार झाला पाहिजे. या शाळेच्या 4 भिंती अगदी पुन्हा एकदा नव्याने दुमदुमून उठल्या पाहिजेत. खरं सांगू का, राष्ट्रामध्ये एक गैरसमज आहे, सगळ्या बापानं आणि सगळ्या आयानं लक्षात ठेवा, आमच्या पोराला शाळेत पाठवलं, आमचं पोरगं डॉक्टर होतं, इंजिनियर होतं, वकील होतं, एखादा अधिकारी होतं, लाखो आणि करोडो रुपये कमावतं. प्रचंड मोठा गैरसमज आहे. लक्षात घ्या, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर, इंजिनियर, वकील देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, एका माणसाचा जन्म या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होतो, आणि तोच माणूस कुठेतरी हरवत चाललाय. म्हणून आपल्याला मान जागा करायचा आहे, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ घ्यायच्या, आणि असा गगन भरारी अखंड पंचक्रोशीनं आजचा जय जयकार ऐकला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, चला पाठीचा कणा ताट ठेवायचा, खांद्याजवळ आपल्या दोन्ही मुठी घ्यायच्या आहेत. पाठीमागचे तुम्ही काय साखरपुड्याला आलाय माझ्या?
एवढी सगळी सोय आहे, साहेब पण आहेत, आपले बॉस आहेत, माझं देत आहे वाजवून आणि एखादं चला सगळ्यांनी जय जयकार. जो जय जयकार करणार नाही बेंबीच्या देठापासून लहान लेकरं सोडून येणारी दिवाळी ते काही बघत नाही. चला हा आता कोणाला करायचा करा ना, आपल्या जिभे वाचा सिद्धी आहे. चला दोन्ही हाताच्या एक कॅमेरा बिरावर व्यवस्थित सगळं घ्यायचं. मी काय म्हणतोय, हे मॉनिटर असे खाली ठेवली तर कानावर आवाज जोरात येईल ना माझ्या, ते असे असे ठेवलेच असं येतोय. घे बरं लवकर खाली घे, हा लवकर घे, या इथं घे, लगेच घे आणि खाली असं पाडन असे खाली त्याला हे सपोर्ट दे. हा चला दोन्ही हातात ते कमरेवर या लागलंय माझ्या खाता आणि हे बरोबर, आणि त्याला मागून जरा सपोर्ट टाक, बरोबर कानावाला पाहिजे. गे लवकर इकडे. हा चला दोन्ही हाताच्या क्या वात आहे. आता लागला हा खरा, लक्षात ठेवायचं कायम, कधी उभा मॉनिटर ठेवायचं नाही. हा दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये चला, पाठीचा कानात ताट घे रे लवकर, पाठी मागून सपोर्ट लाव त्याला लवकर. इकडे बघ माझ्याकडे फिरव, इकडे असं इकडे फिरव आणि थोडस काहीतरी टाक त्याच्या मागं. हा टाक वायरीचा एक बंडल. हा बरोबर, क्या बात आहे. आणि याला पण असा लाव, घे लवकर घे. हा चला दोन्ही हात चला जोरात जय जयकार. क्या बात आहे, लागले. हा हॅलो 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 चला दोन्ही हाताच्या दोन्ही मध्ये जोरात. हा जरा 1 पॉइंट इक्वलायझर टाक, 1 पॉइंट इक्वलायझर टाक आणि कायम ठेवतो. 1 पॉइंट जास्त नाही. हॅलो हॅलो जास्त झाला, कमी कर. हॅलो कमी कर. हॅलो बस. हा कायम राहू देता. हा चला बोला छत्रपती शिवाजी महाराज गे, बोला भारत माता गे, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गे, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवनपुत्र हनुमान गे, बजरंग बली गे. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात खाली घ्या मातानं, बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर बघा कसं तेज आलं चेहऱ्यावर. बघा एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापली सा, काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते सांगा. आता त्यानं जर तुला खरंच सांगितलं तर उंदरासारखी त्याला मारशील आणि 1 महिना त्याला गिळायला घालायची नाही, म्हणून ते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणतंय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही, माझं नशीब म्हणून तू माझ्या पदरात पडली आणि तू पण आपली अशी मिरवत असते. हा पण आज लक्षात घे, माझ्या राजाचं नाव मुखावाल्यावर कसं तेज आलं चेहऱ्यावर. ते आता सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र, कारण माते तू आनंदी तर माझं कुटुंब आनंदी. लक्षात घे, कुटुंब आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी, म्हणून राष्ट्राच्या आनंदाची दोर तुझ्या हातामध्ये आहे. आज पळत पळत घराकडे जायचं बघ माते, हा आनंदाचा महामंत्र मी आज तुला देतोय. पळत पळत घराकडे जायचा, टका टका उड्या मारत घराकडे जायचा आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले कसं करता, खरं सांगा का मातानं? सासू पुढं आल्यावर कसं करता? बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता. माय करता का नाही? आणि नवऱ्याकडे बघून बोट मोडतं, म्हातारीनं माझ्या बोकंडी कशाला ठेवल्या तिकडे, थोरल्याकडे पाठव, धाकट्याकडे पाठव, काय काय करता का? आज तसा करायचं नाही. आज टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं आणि घरी गेल्यानंतर एक सासू पुढं आले, सासू पुढे पाहिजे नाच करायचा, आत्या मग करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे आणि म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही, तिला सोडायची नाही. लय दिवसानं सापडलेली आहे ती, लक्षात घ्या. हे बंद आहे रे, हे लय दिवसानं सापडलेले आहे. पळत 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 हे धरायचे आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा, आत्या मांग 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 करायचा. म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे हे बाबा लवकर घराकडे ये, तुझी बायको कुठे तर चौकामध्ये गेली होती आणि हे काहीतरी ऐकून आली, माझा एक गाल सगळा सुजवून टाकला, दुसऱ्या गालाचा मुका घेऊन घेऊन सगळी लिपस्टिक माझ्या गालाला लागल्या. नवरा आला राहिला, नवऱ्याकडे पाहिजे नाच करायचं, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं तर कोलांटी उडी मारली पाहिजे आणि आमच्या सावताला म्हणाला पाहिजे महिन्यातनं एकदा असलं व्याख्यान व्हायलाच लागतंय आपल्या गावात. एवढ्या आनंदात जायचा. कारण सांगू का मातानं, 20-20 हजार 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही, लक्षात घे. एवढी वाचा सिद्धी
छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. प्रत्येक श्वास एकच ध्यास. चला आता माणूस घडवूया. हे अभियान घेऊन अखंड राष्ट्रभर मी फिरत आहे. पण इयत्ता पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. आमच्या कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय, कार्ट घरला कधी जात आहे. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जात आहे. मे महिना त्या आईला नको वाटतो 24 तास तिच्या बोकांडी कार्ट. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला आपला कार्यक्रम होता. मस्त अशा अंगठ्या विंगट्या घालून नटून थटून आपण बसलेलं होतं. आणि एक माता अशी पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिने कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हटल्यानंतर माझं काळीच सर्र झालं. म्हणलं माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बसमध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या जवळ बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढं बसवत नाही, मागं बसवली तर चालतील का? मागं म्हणलं मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसाव, पण पाठीमागं 2 शिक्षक 2 काटे घेऊन बसवायचं आणि कार्टी चांगली 100-200 फूट लांब माझ्यापासून बसवायचे. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी म्हणे एवढी नालाय, कोण चड्डी झाडताय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग मातानं आज घरी जायचं माझ्या बंधनं. सोशल मीडियावरती फक्त वसंतांकारी नाव टाकायचं, शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणलं हळूच मागं हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालाय का कुठं फाटल्या? तर कार्ट खालनं मला म्हणतोय, कसं फसावला, थवाड फोडेन म्हणलं तुझे असले हे कार्ट. एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमटं कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगा होता. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस खुर्चीवरचं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा कौतुकानं कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच बॉम्बाला, हे बॉब जरा इकडे. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, विसल देत आहे, जसं आईनं तोंड दाबून धरलं. मी म्हणाल का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो. म्हणताय तर म्हणू दे गे. तर माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास बरं त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. असली ही माझी कार्टी. पण माझ्या मातानो, माझ्या बंधूनो, आज शेकडोच्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं तुम्ही इथं आला. हा होता थोडासा विनोद बघ, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज मनाचं मनोरंजन करायला मी आज तुझ्या समोर उभा आहे का? नाही बघ माझ्या माते, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर माझ्या बंधू मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला.
अंतरेचा जागवा, अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकासाचे प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या. कोणत्या कवळ्या कळ्या? राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमधून शिकत असलेले या कवळ्या कळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्यामधला माणूस कुठतर हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. हरामखोर 12-13 वर्षाच्या लेकीवर तुटून पडू लागले. हे 17-18 वर्षाचं पोरगा बापाच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगू लागलं. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे माझ्या राजाचा आदेश आहे. हे बघ, वसंत अंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत अंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. हे आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणके टाकून जाणार बघ. हे बाप नावाचा वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ. आई नावाचा मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून तुला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, हे ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला सांगतोय बघ, आज एक काम करायचं बघ, पळत पळत घरी जायचं बघ. हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. हे जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. हे आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. हे आमचा चंद्रावरती तिरंगा फडकला म्हणजे आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. हे म्हणून सांगतोय बघ, हे नालायकांनो, आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 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 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तिच्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. हे हंबरडा फोडत असते